केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने केंद्रीय बजट पेश किया, लेकिन इस बजट में किसानों को कुछ नहीं मिला। ऐसा प्रतीत होता है कि सरकार की भूमिका है कि किसानों को जिंदा न रहने दिया जाए। एक बार फिर सरकार ने किसानों को उनके हाल में छोड़ दिया है। यह आरोप क्रांतिकारी किसान संगठन के अकोला जिलाध्यक्ष चंद्रशेखर गवली ने लगाया है। आज जो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी जो अर्थसंकल्प सादर केला, हा शेतकऱ्यांना पूर्णतः मातीत घालणारा अर्थसंकल्प म्हणावा लागेल। कारण आपण पाहिलं असेल की खताच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढलेल्या आहे, परंतु त्या कुठेही कमी करण्यात आलेल्या नाहीत। शेतकऱ्यांच्या मालाच्या निर्यात आयात धोरणावर कुठेही बदल करण्यात आलेले नाही आहे। एकीकडे सरकार म्हणते की उत्पन्न दुप्पट करू, पण तो माल विकायचा कुठं, हा माल पुढे पडलेला प्रश्न आहे। त्यानंतर शेतकऱ्यांना लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्यावरही कुठं सरकारनं या अर्थसंकल्पात घोषणा केलेली नाही आहे। शेतकऱ्यांना मुख्यतः भेडसावणारा प्रश्न म्हणजे वन्य प्राण्यांच्या संरक्षणापासून। या अर्थसंकल्पात आम्हाला अपेक्षा होती की वन्य प्राण्यांच्या रक्षणापासून बचाव करण्यासाठी सरकार आम्हाला 100% किंवा 90% अनुदानावर तार कंपाऊंड देईल, परंतु त्यात कुठेही याच्यातनी त्याची घोषणा केलेली नाही आहे। त्याचबरोबर पंतप्रधान सन्मान निधी जो 2019 या सरकारनं चालू केलेला आहे, त्यात कुठेही वाढ केलेली नाही आहे। किंबहुना 2019 नंतर जे शेतकरी ज्यांच्या नावे शेती झाली त्या शेतकऱ्यांचा यात सहभाग घेण्यासाठी कुठेही पाऊल उचलण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी नसून हा कॉर्पोरेट कंपन्यांसाठी सादर केलेला अर्थसंकल्पच म्हणावा लागेल।